किसननगर भागातील एका इमारतीचा काही भाग कोसळला. 17 कुटुंबाचे स्थलांतर. सुदैवाने जीवितहानी नाही. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी मध्यरात्री वागळे इस्टेट भागातील किसननगर परिसरात असलेल्या नंदादीप इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इमारतीतील 17 कुटुंबांना तात्काळ हजुरीस रेंटल येथे स्थलांतरित करण्यात आले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. किसननगर भागातील पंचपरमेश्वर मंदिराजवळ नंदादीप ही 50 ते 60 वर्ष जुनी इमारत आहे. ही इमारत 3 मजली आहे. या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील जिन्याची बाल्कनी आणि 3 छतांचा काही भाग मंगळवारी मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दल, TDRFचे जवान, श्रीनगर पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि महावितरणचे कर्मचारी यांनी तातडीने धाव घेतली. या इमारतीचा उर्वरित भाग अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने इमारतीतील 17 कुटुंबांना तात्काळ हजुरी रेंटल येथील स्थलांतरित करण्यात आले आहे. तसेच या इमारतीच्या शेजारील 2 इमारतींमधील रहिवाशांना देखील तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. उर्वरित कार्यवाही प्रभाग समिती आणि बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ओळख, हक्क व अधिकाराची कायदे विषयक माहिती पुस्तकाचे न्यायाधीशांच्या हस्ते प्रकाशन. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडीत असलेल्या अनेक शासकीय योजना समाजातील गरीब वंचित घटकांसाठी काढलेल्या आहेत. मात्र त्या एकत्रितरित्या उपलब्ध नसतानाच या योजना परिपत्रिकांच्या शासकीय भाषा सामान्यांना समजण्यास कठीण असते. परंतु आता ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न करत सामान्यांच्या सोप्या भाषेत ओळख व हक्क अधिकाऱ्याची या कायदेविषयकाची माहिती देणाऱ्या पुस्तकाची निर्मिती केली असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या हस्ते ते प्रकाशित करण्यात आले आहे. ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचा सर्वसामान्यांना चांगला लाभ होईल असा विश्वास यावेळी न्यायाधीशांकडून व्यक्त करण्यात आला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्यामार्फत ओळख, हक्क व अधिकाराची एक माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे. माहिती पुस्तिका प्रकाशित करण्याचा उद्देश हा आहे की जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी निगडीत असलेले अनेक शासनाच्या योजना ज्या की गरीब आणि वंचित घटकासाठी आहेत, त्या योजना असतील किंवा जे काही शासन निर्णय आहेत ह्या एकत्रित स्वरूपात नाही आहे. आणि जरी समजा त्या अवेलेबल होत असतील तरी त्यातली शब्दरचना, शासन निर्णय नोटिफिकेशनमधले काही शब्दरचना ही थोडीशी अवघड असल्यामुळं सामान्य माणसाला त्याचा अर्थबोध होत नाही. आणि त्या गोष्टी समजत नसल्यामुळं ज्याच्यासाठी योजना आहे, जे कोणी गरीब असतील, जे वंचित लोक आहेत, ज्यांच्यासाठी योजना केलेल्या आहेत त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळं गेल्या 3 वर्षामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाशी काम करत असताना ह्या गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. आणि त्यामुळे ह्या माहिती पुस्तकामार्फत सर्व योजना ज्या की विधी सेवा प्राधिकरणाशी आहेत त्या एकत्रित करणं आणि त्या सोप्या मराठी भाषेमध्ये ज्या की सामान्य माणसाला समजतील त्या भाषेमध्ये पुस्तक स्वरूपात जनतेसमोर आणण्याचा हा एक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणेमार्फत प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि यामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाण्याचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आलेली आहे. याचा उपयोग
हा सर्व स्तरातील सर्वांसाठीच होईल, तळागाळाच्या लोकांना याचा उपयोग होईल, असे याचं उद्दिष्ट आहे. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षातच गळती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या केदार दिघेंकडून एकनाथ शिंदे यांना ठाण्यावरील आपत्ती म्हणून टोला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्यानंतर त्या कक्षातच पावसाची गळती लागल्याने यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी शिंदे यांनाच ठाण्यावरील आपत्ती असा उल्लेख करून सनसनीत टोळा लगावला आहे. केदार दिघे यांनी पहिल्याच पावसात मुंबई ठाण्याची उडालेली दैना पाहून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधताना एक खरमरीत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की मागील काही काळापासून मूळ शिवसेनेवर आपत्ती म्हणून कोसळलेले भाजप धाजीरणे जेव्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षात जातात तेव्हा पावसाची गळती त्या कक्षात लागल्याने हेच ठाण्यावरील आपत्ती आहेत का असा प्रश्न पडतो. असा सनसनीत टोला ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या भेटीवर लगावला आहे. मुंबई आणि ठाण्यामध्ये पहिल्याच पावसात नालेसफाईची उडालेली दैना यावरूनही केदार दिघे यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलेले आहे. नालेसफाई पावसाळ्याआधी होणे अपेक्षित असताना पावसाची वाट पाहत बसणारे अधिकारी व सत्ताधाऱ्यांना जनतेच्या प्रश्नांशी देणे घेणे नाही असेही केदार दिघे यांनी म्हटले आहे. ठाणे महापालिकेच्या आस्थापनावरील लिपिक तथा टंकलेखन व सर्वांगीण कर्मचाऱ्यांची पदोन्नती मागील 1 वर्षापासून प्रलंबित होती. सदर कामी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये अटी व शर्तीच्या अनुसार वरिष्ठ लिपिक या पदावर या 46 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. सदरच्या पदोन्नतीमुळे वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांना लिपिक या पदावर पदोन्नती देण्याबाबत जागा रिक्त झाल्या. त्यामुळे महापालिकेच्या प्रशासनात नव्याने लिपिक उपलब्ध घेऊन कामगारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांची बढती मिळणे सोयीचे झाले आहे. आज या 46 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पत्र मिळाले असता या कामी वेळोवेळी पाठपुरावा करणारे ठाणे महानगरपालिकेची माजी महापौर अशोक बारकुवैती व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या उपस्थितीत आज या 46 कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचे पत्र देण्यात आले असता या कामी मदत केल्याबद्दल या 46 कर्मचाऱ्यांनी आज माजी महापौर अशोक वैती व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, उपमहापौर राजेंद्र जाप्ते, ज्येष्ठ शिवसेना नेत्या अनिताताई बिर्जे, ॲडव्होकेट प्रियंका सांगरे यांचे आभार व्यक्त केले. शिवसेनेच्या वतीने जनसंवाद मार्फत उपस्थित प्रश्नांसंबंधित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा करून सदर आदेश देण्यात आले होते. त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष आभार मानण्यात आले. माझं नाव सीमा अंकुश कडणे, मी अकाउंट्स डिपार्टमेंटला आहे. आता आम्हाला वरिष्ठ लिपिकाचं पद मिळालं. 10 वर्षांनी हे पद मिळालं. पहिले पण आम्हाला 14 वर्षांनी शिपाईमधनं लिपिक मिळालं. नंतर 10 वर्षांनी आता वरिष्ठ लिपिकाचं पद मिळालं. तर त्याच्यामध्ये वैती साहेब, मनोज शिंदे साहेब यांचा खूप सहभाग आहे. त्यांच्यामुळे आज आम्हाला हे पदोन्नतीचं पदस्थापना म्हणजे त्यांच्यामुळे मिळाली. खूप छान वाटतंय, खूप आनंद झाला. माझं नाव अश्विनी शौचे आहे. मला आज पदोन्नती मिळालेली आहे लिपिक पदातून अवर्ग लिपिकमध्ये. त्याच्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केलं माननीय वैती साहेब, माननीय शिंदे साहेब यांचे मी आभार मानते. आणि आज आम्हाला 10 वर्षांनी ही पदोन्नती मिळालेली आहे. तर त्याबद्दल आम्हाला खूप आनंद झालेला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. लिपिक गेले अनेक वर्षापासून त्यांची प्रमोशनचा विषय बाकी होता. ह्या संदर्भात
सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आयुक्तांशी बोलणं केलेलं आहे. त्यानंतर आयुक्तांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की ज्यांचं प्रमोशन गेल्या अनेक वर्षापासून थांबलेलं आहे त्यांना प्रमोशन देण्यात यावं. आणि आज आपण पाहिलं असेल की सर्व भगिनी ह्या ठिकाणी महापालिकेतल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय की 10 वर्षानंतर त्यांचं हे लिपिकवरून अवर्ग लिपिक झालेले आहेत. आता उद्या बहुतेक अवर्ग लिपिक आहेत त्याचे उपखाते प्रमुखांची ऑर्डर उद्या देखील निघणार आहे, त्यांचे देखील काम होणार आहे. ह्या ठिकाणी मनोज शिंदे साहेब, संगारे मॅडम आहेत. एक आम्ही हा पाठपुरावा करतोय, सर्वांनी एकत्रित मिळून हा पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज या ठिकाणी जे लिपिक होते त्यांना अवर्ग लिपिक यांचं प्रमोशन मिळालेलं आहे. काम करताना आम्हाला हाच आनंद आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर आमचं देखील आनंद होतो की अशा प्रकारची कामं होत असतात, तशा प्रकारचं आम्हाला समाधान देखील मिळतं. ठीक आहे. बरेच वर्ष तात्काळ पडलेला जो प्रश्न आहे तो सन्माननीय एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून आज आनंद आश्रम स्वर्गीय आनंदगिरी साहेबांचं जे स्वप्न आहे त्या लोकांचे प्रश्नाचं समाधान करेपर्यंत जनसंवादाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करत आहोत. आज बरेच वर्ष लिपिकांचा हा प्रश्न प्रलंबित होता. त्यांना अ वर्गामध्ये आज त्यांना प्रमोशन मिळालेलं आहे. जसं अशोक वेती साहेब आणि शिंगारे मॅडमने या ठिकाणी आम्ही सर्वच प्रयत्न करत होतो. आज त्यातल्या त्यात समाधान असं आहे की एक महिला तर असं म्हणत होती की आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये माझं रिटायरमेंट आहे, पण मला मानसिक समाधान मिळेल की वर्गामध्ये मला ते प्रमोशन मिळालं आहे. आता हे सर्व आनंद आहे, हे सर्व काम करणं आहे. हे काम करत असताना आम्हाला त्याचं समाधान मिळतं आणि मला त्यात म्हणजे खऱ्या अर्थाने जे अपेक्षित आहे एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये सर्वांना न्याय मिळावा तो न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यामुळे युती सरकार महाराष्ट्रामध्ये जे काम करते ते सर्वसामान्य गरिबांचं काम करते, त्यांचं समाधान होईपर्यंत काम करतोय आणि त्याच्यासाठी आम्ही लढत राहू अशा प्रकारचा ह्या ठिकाणी मानस घेऊन चालतो.